नमस्कार सगळ्यांना. तुम्ही ऐकत आहात वनराईची वाणी. नॅचरलिस्ट फाउंडेशनच्या तर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपण आज 13 जून पर्यंत घडलेल्या काही घटना व त्यांचा पर्यावरणावर काय प्रभाव झाला याबद्दल जाणून घेणार आहोत. मी गौरी जोशी आणि माझ्या बरोबर आज आहेत. नमस्ते, मी सौ स्नेहल चव्हाण काळे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता दियेवार. तर या पॉडकास्ट भाग 4 मध्ये आम्ही काही संवेदनशील विषयांवर बोलणार आहोत. प्रथम आम्ही आर्टिक सर्कल येथील रशियाच्या काही नद्यांमध्ये तेलगळतीवर चर्चा करू, जे दुर्लक्ष केल्यामुळे होते आणि हवामान बदल वास्तविक आहे हा याचा पुरावा आहे. त्यानंतर उत्तराखंडकडे जात आपण हवामान जलविद्युत प्रकल्प नॉन इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये हलविला जाणार आहे की नाही हे बघू. मग आपल्या इथे मे महिन्यात गॅस गळती झाली, जी एक अशी समस्या आहे ज्याची जास्त चर्चा होत नाही आणि कंपन्यांनी केलेल्या गैरकारभाराची आणखी एक उदाहरणं आहे. त्यानंतर पश्चिम घाटात रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प कसा होणार आहे ते पाहू. मग आपल्याकडे भारतातील वॉटर हायसिंथ, ज्याला आपण जलपर्णी असं बोलतो, तर या वनस्पतीचा काय त्रास होत आहे आणि लोक व सरकारने याचा कसा उपयोग केला आहे हे जाणून घेऊ. शेवटी पर्यावरणासंदर्भातल्या मुद्द्यांविषयी आणि संघर्षाबद्दल बोलल्यानंतर आपल्याकडे एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. तो म्हणजे महाराष्ट्र वन विभागाने मालवण जवळच्या एका ठिकाणाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. चला तर मग आपण ही चर्चा सुरू करू. रशियाच्या नॉरिल्स्क शहरात नॉरिल्स्क तायमीर एनर्जी कंपनीच्या विद्युत प्रकल्पात तेल गळती झाली. हे शहर रशियाच्या उत्तरेकडील आर्क्टिक सर्कलच्या वर स्थित आहे. पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे त्यावर बांधलेली गेलेली इंधन टाकी कोसळली, ज्यामध्ये 21,000 टन डिझेल तेल कोसळले, ज्यामधून 6,000 टन जमिनीवर पडले आणि आणखी 15,000 टन पाण्यात गेले. फेडरल सर्व्हिस फॉर सुपरविजन ऑफ नॅचरल रिसोर्सेसने कळवले की हे तेल अंबरनाया आणि डलडायका नद्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व उपनद्यांमध्ये ओतू गेले. पर्माफ्रॉस्ट हे काय आहे? मातीतील पाणी जेव्हा बर्फ बनते आणि त्यामुळे जमीन 2 किंवा जास्त वर्ष कडक बनून राहते, याला पर्माफ्रॉस्ट असे म्हणतात. रशियाचा जवळपास 55% प्रदेश, मुख्यत्वे सायबेरिया, पर्माफ्रॉस्ट असून मुख्य तेल व गॅसचे क्षेत्र आहे. ग्रीन पीसने याला आर्क्टिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा पहिला अपघात म्हटले आहे. स्टोरेज टाकीच्या तळघरातील आधारभूत पोस्ट अचानक सरकल्यामुळे हा अपघात झाला, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. गळती झालेल्या डिझेल तेलाने अपघात स्थळापासून 7 मैलांचा विस्तार केला होता आणि अंबरनाया नदीचे पाणी त्यामुळे लाल दिसू लागले. रशियामध्ये इमारतींमधून हीटिंगसाठी जे डिझेल वापरतात त्याचा रंग लाल असतो आणि सहसा विशेष स्टोरेज टाक्यांमध्ये ठेवलं जातं. नंतर ऊर्जा स्रोत म्हणून त्याचा वापर होतो. रशियन मीडियाच्या प्रमाणे लिक्विडेशन टीमने आतापर्यंत गळतीच्या जागेवर सुमारे 53,000 क्युबिक फूट माती साफ केली आहे आणि अंबरनाया नदीतून 130 टन पेक्षा जास्त तेल काढण्यात आले. याला अपघात नाही म्हणता येणार, कारण आर्क्टिक काउन्सिल या आंतरराष्ट्रीय मंचात रशियाचा समावेश असलेल्या 2017च्या अहवालात असा इशारा देण्यात आला होता की ग्लोबल वॉर्मिंग आणि वितळलेल्या बर्फामुळे पर्माफ्रॉस्ट असलेल्या प्रदेशांमधील पायाभरांचे समर्थन करू शकणार नाही. सो कुठे ना कुठेतरी त्यांना हे समजलेलं की असे त्रास सुरू होऊ शकतात. बऱ्याच शीत भागात इमारती आणि रचना पर्माफ्रॉस्टवर बांधल्या जातात, जे कॉन्क्रीट सारखं कडक आणि कायमस्वरूपी टिकू शकतात. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात बदल होऊ लागला असून त्यामुळे इमारतींचे नुकसान झाले आहे. गळलेलं तेल साफ करायला 10 वर्ष तर नक्कीच जातील आणि या 10 वर्षांचा परिणाम पाण्यातील वन्यजीव आणि आजूबाजूच्या पर्यावरणावर होईल. जड तेले पाण्याचे पृष्ठभाग व्यापतात आणि मरीन मॅमल्सच्या श्वसन क्षमतेवर म्हणजे रेस्पिरेशनवर परिणाम करतात. दुसरीकडे फिकट तेले पाण्यात मिसळतात आणि त्यांच्या अवयवांमध्ये आत्मसात करतात, ज्यामुळे त्यांचे कार्य प्रभावित होते. इतकेच नाही तर हे तेल सागरी प्राण्यांचे अन्न दूषित करते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.
तेलाचा प्रजननवरही परिणाम होऊ शकतो, कारण तेलामुळे माशांची अंडी खराब होतात. यासारख्या घटनांचा अप्रत्यक्षपणे मानवावरही परिणाम होतो. सांडलेले तेल जमिनीत जाऊन जमिनीतील पाण्यावर साचून प्रदूषित करते. यामुळे जलप्रदूषणाची पातळी वाढू शकते. दूषित पाणी रोगांना कारणीभूत ठरू शकते. तेलाच्या गळतीमुळे मरण पावलेल्या प्राण्यांचे सेवन केल्यावर लोकांना आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. देश आणि सरकारांनी हे मान्य केले पाहिजे की हवामान बदल हा खरोखर वास्तविक धोका आहे आणि यामुळे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. भविष्यात असे अधिक नुकसान टाळण्यासाठी कंपन्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी अशा पद्धतींची व्यवस्था केली पाहिजे जे वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान देतात. आज आपण बोलणार आहोत उत्तराखंडमधील जलविद्युत प्रकल्पांच्या घडामोडींबद्दल. उत्तराखंड राज्य हे भारतातल्या मुख्य नद्यांचे उगमस्थान, हिमालयीन पर्वतराजींचा प्रदेश आहे आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचा. जून 2013 मध्ये झालेल्या अभूतपूर्व पुरामुळे उत्तराखंड राज्यात पर्यावरणाची बरीच हानी झाली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 14 ऑगस्ट 2013 रोजी आदेश दिला की अलकनंदा व भगीरथी या 2 नद्यांवर 20,000 कोटींचे 24 जलविद्युत प्रकल्प होऊ घातले आहेत. ते पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित आहेत किंवा नाहीत याची पाहणी करावी. त्यामुळे हे प्रकल्प तेव्हापासून स्थगित असून त्यावर अनेक समित्यांनी पाहणी करून अहवाल सादर केले आहेत. 24 फेब्रुवारी 2020 ला सुप्रीम कोर्टाने गेल्या 7 वर्षापासून रखडलेल्या या 24 जलविद्युत प्रकल्पांना इतर पर्यावरण सुरक्षित ठिकाणी हलवता येतील का याचा शोध घेण्याचे सुचवले आहे. कारण उत्तराखंड पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील इको फ्रजाईल झोन विभाग आहे. सरन्यायाधीश S.A. बोबडे, न्यायाधीश B.R. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने असे नमूद केले आहे की केवळ उत्तराखंडच नव्हे तर देशातील इतर सर्व प्रकल्पांसाठी याचा विचार केला पाहिजे. फक्त व्यावसायिकदृष्ट्या विचार करण्यापेक्षा पर्यावरण हित लक्षात घेतले पाहिजे. मान्य आहे की आपल्याला ऊर्जेची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु त्याकरिता पर्यावरण व लोकांचे नुकसान करणे योग्य नाही. असे प्रकल्प झाले पाहिजेत, परंतु नाजूक पर्यावरणीय विभागात नसतील तर बरे. उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेचा तेथील लोकांसाठी कमीच फायदा होतो, कारण मुख्यतः ही ऊर्जा प्रायव्हेट सेक्टर व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्पांद्वारे निर्मित आहे. जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम. उत्तराखंडमधील सर्व जलविद्युत प्रकल्प उभारताना पुष्कळ प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्यामुळे जमिनीची धूप होते. पावसाचे पाणी जमिनीत न मुरता सरळ नद्यांपर्यंत जाते व पुराची शक्यता वाढते. या प्रकल्पांसाठी केले जाणारे बांधकाम, वाहतुकीसाठी रस्ते तयार करताना लावण्यात येणारे सुरुंग यामुळे डोंगर खिळखिळे होऊन दरडी कोसळतात व प्रकल्पांतर्गत निर्माण होणाऱ्या गाळाचे योग्य व्यवस्थापन न केल्याने पर्यावरणाला हानी होते. असेच बरेच मुद्दे आहेत आणि या सर्व बाबींचा विचार करता उत्तराखंडमध्ये प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पांना पुढे नेण्यात तथ्य दिसत नाही. नाहीतर पुढे मोठ्या आपत्तींना आमंत्रण देण्यासारखे होईल. जलविद्युत प्रकल्पांना पर्याय उपलब्ध आहेत, जसे की सौर ऊर्जा, हायड्रोकायनेटिक्स, बायोमास यावर आधारित प्रकल्प उभारता येतील, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही व नद्यांना मुक्तपणे वाहू दिल्याने पर्यावरण संरक्षण होऊन नैसर्गिक संपत्ती पुढील पिढीसाठी राखून ठेवता येईल. कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी ऊर्जा स्रोतांचे वैविध्यपूर्ण मिश्रण मूलभूत आहे. आता असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे की जे जलविद्युतपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते व जे दुर्गम ग्रामीण भागातील घरांना, खेड्यांना आणि उद्योगांना वीज पुरविण्यास तितकेच सक्षम आहेत. तसेच अस्तित्वात जलविद्युत प्रकल्पांचे कामकाज योग्य नियोजनाद्वारे करावे, ज्यामुळे
पर्यावरणाची व लोकांची हानी होणार नाही व शाश्वत विकासाचे ध्येय साध्य होईल. मित्रांनो, असं म्हटलं जातं की इतिहासाशिवाय स्मृती नसते आणि स्मृतीशिवाय भविष्य नाही. भोपाळ गॅस ट्रॅजेडी या पार्श्वभूमीवर युनियन कार्बाइडमुळे जगाला सर्वात भयंकर औद्योगिक अपघात झाला. तरीही अजूनही दुर्लक्ष झाल्यामुळे आणि कायद्याचे पालन न केल्याने भारतामध्ये औद्योगिक अपघात घडतात. 7 मे रोजी आम्ही चहाचा प्याला घेत आपला दिवस सुरू केला तेव्हा विशाखापट्टणमधील काही रहिवाशांचा गोंधळ उडाला आणि गोंधळ उडवला गेला. काही तासातच 12 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 580हून अधिक रुग्णालयात दाखल झाले कारण गॅस गळती. स्टायरीन नावाचा एक वायू. स्टायरीन मोनोमर हे रंगहीन आणि ज्वलनशील वायू आहे. जर अल्प कालावधीसाठी इन्हेल केल्याने डोळ्यांमध्ये जळजळ, मळमळ, श्वसनविषयक समस्या, अस्थिर चाल, चैतन्य नष्ट होणे आणि गॅस्ट्रोनॉमिकल इफेक्ट्स होतात. 1997 मध्ये LG केमिकल्स, दक्षिण कोरियातली कंपनी, गळतीसाठी जबाबदार असलेला प्लांट खरेदी केली. याने जुन्या स्टायरीन प्लांटला उद्ध्वस्त केले आणि काही टाक्यांमध्ये आयात केलेले स्टायरीनचा साठा करण्यास सुरुवात केली. त्यातील एक यंत्र खराब झाला. भूतकाळात असे पाहिले गेले आहे की 1997-2009 पासून एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स शिवाय ऑपरेट केल्यामुळे रोग जबाबदारीने कार्य करीत नाहीत. पहाटे 3:30च्या सुमारास या प्लांटपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस कंट्रोल रूमवर एक दुःखी करणारा कॉल आला. हे ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशन गोपालपट्टमला फॉरवर्ड करण्यात आला. स्टेशनने तातडीने मदत म्हणून 8 अधिकारी पाठवले. अधिकारी 15 मिनिटात RR व्यंकटपुरम येथे पोहोचले. त्यांनी महामार्गाद्वारे परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या दिशेने विषारी हवा वाहू लागल्याने ते अयशस्वी झाले. त्यानंतर ते रासायनिक प्लांटच्या मागील भागात प्रवेश करतात. बचाव मोहिमेदरम्यान तेथील रस्ता अरुंद असल्याने त्यांची वाहने त्यांना संपूर्ण दिशेने घेऊ जाऊ शकली नाहीत आणि तेथील बेशुद्ध आणि गरजूंना स्वतःकडे घेऊन जावे लागले. यामुळे बचाव प्रभावित झाले कारण त्यांना उलट्या झालेले दिसले आणि एकच संरक्षण, त्यांच्या चेहऱ्याभोवती ओले कापड होते. यातील बऱ्याच जणांना नंतर दाखल करण्यात आले व काही जण अजूनही सावरत असताना बरे झाले. सकाळी 6 नंतर रुग्णवाहिका आल्या आणि NDRFची 10वी बटालियन गॅस मास्क घालून पाठोपाठ ऑक्सिजन सिलेंडर घेऊन स्थानिक रहिवाशांच्या घरात आली. यावर NGTला कळविण्यात आले आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महाविद्यालयाचे प्राचार्य, रसायन अभियांत्रिकीचे प्राध्यापक आणि 2 शास्त्रज्ञ असा 5 तज्ज्ञांचा गट तयार केला. त्यांचा अहवाल असे सूचित करतो की स्टोरेज युनिट आउटडेटेड आणि दुर्लक्षित होते आणि एकंदर तापमान रोखण्यासाठी स्टायरीन मोनोमर ह्याला सतत भिसरण करावे लागते, परंतु प्लांट 45 दिवसांपासून बंद असल्याने ते स्थिर होती. TBC टेट्राब्युटल कॅथेकॉल, जो एक अवरोधक आहे, आवश्यक प्रमाण उपलब्ध नव्हता, ज्याने स्टायरीन मोनोमर टाकीच्या आत प्रतिक्रिया दर्शवली जाते. या सर्वांमुळे विषारी धुके उत्सर्जित होण्यास आणि उकळण्यास मदत झाली. पण ट्रस्टचे संस्थापक सतीनाथ सारंगी यांनी हा अहवाल टीकाद्वारे पाहिला आणि असा निष्कर्ष काढला की NGL अत्यंत विषारी असल्याने स्टायरीन ऑक्साईडचा उल्लेख केला नाही किंवा गर्भावर किंवा अनुवांशिक निर्मितीवर त्याचा काय परिणाम झाला याचा उल्लेखही केला नाही. उंदराच्या संपर्कात असताना उत्सर्जित वायू एक कार्सिनोजेन असल्याचे सिद्ध झाले आहे, परंतु मानवावर दीर्घकालीन परिणाम दिसू आले नाहीत. युक्तिवाद करू शकतात की बंदरातील शहरी नियोजना देखील याला जबाबदार धरले पाहिजे. साधारणतः बऱ्याच बाबतीत उद्योग एकीकडे असतात आणि दुसरीकडे शहराचा विस्तार असतो, पण वायझॅक बाबतीत स्फोटक विस्तारामुळे रासायनिक म्हणजेच केमिकल प्लांट्स भोवती वस्ती बनली आहे. आतापर्यंत सुमारे 40,000 लोक क्षेत्राच्या 3 किलोमीटर अंतरामध्ये राहतात. LG पॉलिमर्स व्यतिरिक्त HPCL, कोरोमँडल फर्टिलायझर्स देखील शहराच्या बाहेरील भागात आहेत. म्हणून LG पॉलिमर्सवर 50 कोटींचा दंड वसुली केला जाणार आहे.
NGTच्या अधिकाऱ्यांच्या मते TLG पॉलिमर्स इंडियाच्या आपत्तीबद्दल संपूर्ण उत्तरदायित्व आहे. कायद्यानुसार हा निर्णय टाळण्यासाठी कोणताही सबब किंवा युक्तिवाद करता येणार नाही. टणकाने नकार दर्शवलेल्या दंडाबाबत आढावा घेण्यास सांगितले आहे. छत्तीसगडच्या रायगडमध्ये आणखी एक गॅस गळती झाली, जेथे पेपर मिल कारखान्यातील 7 कामगार बाधित झाले. त्यापैकी 3 गंभीर आहेत तर इतर बरे होत आहेत. मिथेन गॅसचा संशय जो त्यांचा स्वच्छ करण्याचं काम वाया गेलेल्या साठवणुकीने उत्सर्जित होऊ शकले. घटनेची माहिती अधिकाऱ्यांना न सांगण्यासाठी मालकाला जबाबदार धरले जात आहेत. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी फोन केल्यावरच ही घटना उघडीस आली. 19 मे रोजी या औद्योगिक दुर्घटनांपैकी कोणालाही यश येण्यापूर्वी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मल्लिकापुरमजवळील ग्रामस्थांना अमोनिया गळतीचा अनुभव एका बर्फ कारखान्यांपासून झाला. 10 पैकी 4 टाक्यांमधून हा गॅस गळत होता. 20 मीटर आत राहणारे रहिवाशी बाहेर काढले आणि जवळपासच्या रहिवाशांना गळतीबाबत सतर्क केले. मल्लिकापुरम पोलिसांनी अग्निशमन निविदांसह घटनास्थळ गाठले आणि तेथील गळती हाताळली. 1 जून रोजी काकीनाडा शहरातील स्थानिकांना ऑटो हँगर गॅस गळती होण्याबाबत पोलिसांनी सतर्क केले, परंतु गळती संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली होती. हा नेमकी कारखाना पोलिसांना सापडला नाही. या सर्व अपघातांमुळे आणि औद्योगिक अपघातानंतर आपण पाहतो की उद्योग व कंपन्यांना आळा घालण्यासाठी योग्य कायदे व मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी लागतात. या कंपन्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सर्व कायद्यानुसार काम करत आहेत याची खात्री करण्यासाठी EIAचा वापर करण्याचा एक मार्ग आहे. तथापि नुकत्याच झालेल्या EIA 2020च्या अधिसूचनेने आपल्या लोकशाही देशात मूलभूत भांडवलशाही दर्शविले आहे, जेथे प्रदूषण वेतनाचे उद्दिष्ट बदलले आहे. प्रदूषित आणि पैसे देणे म्हणजेच पॉल्युटर्स पे टू पॉल्यूट अँड पे. जरी आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत की जिथे आर्थिक वाढ सर्वोच्च प्राथमिकता झाली आहे आणि कायदे सुलभ केल्यामुळे कंपन्यांना अधिक विस्तार आणि उत्पादन करण्यास मदत होईल, परंतु आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्षित केले जाणार नाही. नॅशनल हायवे 4A म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 4 हा कर्नाटकातील बेळगाव शहराला गोवा राज्याच्या पंजिम शहराशी जोडतो. साधारणतः हा प्रवास 3 तासाचा आहे. 4 लेन असलेल्या अशा या रुंद महामार्गावर वाहतुकीची रहदारी सहसा कमीच असते, पण तासाभरातच हा रस्ता अरुंद होतो व आजूबाजूची परिसरही बदलू लागते. रस्त्याच्या आजूबाजूची झाडे इतकी दाट होऊ लागतात की दिवसाचा प्रकाश कमी वाटू लागतो. असा हा महामार्ग 2 लेनचा झाला आहे. आता या रस्त्याला आपण महामार्ग म्हणू शकतो का? कारण गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी हा महामार्ग पश्चिम घाटातून जातो. पश्चिम घाट ही एक 1600 किलोमीटर लांबीची पर्वतरांग आहे, जी पश्चिम भारतातील गुजरात ते दक्षिणेकडे तामिळनाडूपर्यंत पसरली आहे. ही पर्वतरांग जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. या पर्वतरांगांनी भारताच्या भूभागांपैकी 8% पेक्षा कमी क्षेत्र व्यापलेले आहे, परंतु या भागात भारतात सापडणारे 1/3 प्राणी आणि वनस्पती आढळतात, ज्यामध्ये 325 संकटात सापडलेल्या प्रजातींचा समावेश आहे. 30% आशियाई हत्ती आणि 17% जागतिक वाघांची संख्या पश्चिम घाटात आहे. एवढेच नाही तर गोदावरी, कावेरी, कृष्णा, नेत्रावती आणि पेरियार इत्यादी नदींचाही जन्म देखील पश्चिम घाटात होतो. तर असेच हे संरक्षित वन, ज्याद्वारे हा महामार्ग जातो, तेच म्हणजे दांडेली अभयारण्य, जे 2015 मध्ये अंशी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून काली व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केली. मानवी कार्यांना निर्बंध घालण्यासाठी पर्यावरण विभागाने MOEFCC संरक्षित वनांच्या आसपासचे 10 किलोमीटरचे क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच ESZ मध्ये प्रस्थापित करण्याची शिफारस केली आहे.
याच्या मागचा उद्देश म्हणजे प्राकृतिक पर्यावरणाचे संवर्धन. इंडिया स्पेनच्या विश्लेषणानुसार पर्यावरण विभागाने जुलै 2014 ते मार्च 2020 या कालावधीत 76 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 76 प्रकल्पांपैकी एक प्रकल्प कर्नाळा पक्षी अभयारण्यात आहे, जो संरक्षित वनांपैकी एक आहे. 2016 मध्ये नियम बदलल्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने मंजुरीशिवाय 2018 मध्ये महामार्ग रुंदीकरणाचा प्रकल्प सुरू केला. आधीच या महामार्गामुळे वन्यजीवाला धोका निर्माण होऊन त्यांची प्राकृतिक पर्यावास खंडित झाला आहे. 2011 मध्ये पश्चिम घाटांच्या पर्यावरणीय तज्ज्ञ पॅनलने चेतावणी दिली होती की मोठ्या धरणाचे बांधकाम, खाणकाम, रेषात्मक पायाभूत सुविधा आणि इतर रेड कॅटेगरी प्रकल्पांमुळे पर्यावरणातील यंत्रणा विस्कळीत होऊ शकतात आणि यामुळे झूनोटिक रोग पसरण्याची शक्यता आहे. कोर्टामध्ये जाहीर झालेल्या NHAIच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी असे सांगितले की महामार्ग रुंदीकरणासाठी फक्त 22,000 झाडे कापण्यात आली होती. तर असा प्रश्न प्रस्थापित होतो की जर 1 किलोमीटर अंतरामध्ये सरासरी 1,000 झाडे आहेत, तर मग 52 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडे कापले तर या कापलेल्या झाडांचा अंक फक्त 22,000 कसा काय? आपल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक स्थानिक म्हणजेच एंडेमिक वनस्पती, पक्षी, उभयचर जीव, सरपटणारे प्राणी आणि इतर लहान प्राणी आहेत आणि अशा प्रकल्पांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्राकृतिक पर्यावास खंडित होण्याव्यतिरिक्त डोंगर रांगांमध्ये रस्त्याचे बांधकाम केल्यामुळे सिमेंट, मातीचा व इतर घनकचरा निर्माण होतो. हाच कचरा नजीकच्या ओढ्यांमध्ये आणि नद्यांमध्ये फेकला जातो, ज्यामुळे नदीतील परिसंस्था विस्कळीत होते. या जलाशयांवर तिथले वन्यजीव व स्थानिक अवलंबून असतात. आता या गोष्टी माहीत करून घेतल्यावर आपल्या मनात विचार आला पाहिजे की ESZ लागू करून त्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे व पश्चिम घाट आणि त्यातील जैवविविधतेचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग आज सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आपण जगभरात व भारतात थैमान घातलेले वनस्पती म्हणजेच वॉटर हायसिंथ, ज्याला आपण जलपर्णी म्हणतो. सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल, वॉटर हायसिंथ म्हणजे नेमकी काय? तर वॉटर हायसिंथचे वैज्ञानिक नाव आयकोर्निया क्रासाइप्स असे आहे, ज्याला आपण जलपर्णी असं म्हणतो. हाच वॉटर हायसिंथ जगभरात पाण्याच्या वाहतुकीस अडथळा आणणे, रोगाचा सूक्ष्म आवास, मासेमारीस अडथळा आणणे आणि जैवविविधता कमी करणे यासारख्या अनेक समस्यांशी संबंधित आहे. तथापि अलीकडच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की या मायक्रोफाईटचा उपयोग कागद, बायोगॅस, खत, मासे खाद्य आणि प्रदूषित वातावरणाच्या फायटोरेमेडिएशन उत्पादनामध्ये करता येतो आणि या मायक्रोफाईटचा आपण खूप उपयोग केला पाहिजे. आपल्या नजरेस हा जलपर्णी स्पष्टपणे 3 भागांमध्ये विभागला गेला आहे. पहिला भाग फोटोसिंथेटिक अक्युमुलेशन करणारे त्याचे पानं, हिरवगार अर्धरसादार स्टेम आणि तिसरं तंतुमय मूळ. तर आपल्याला प्रश्न पडला असेल, हा वॉटर हायसिंथ नेमकी जगतो कसा? मी तुम्हाला त्याच्या ग्रोथ सायकलबद्दल सांगते. वॉटर हायसिंथ प्रामुख्याने पाण्यात फॉस्फर आणि नायट्रोजनमुळे दूषित पाण्यावर वाढतो. पावसाळ्यात पाणी पातळ होते, त्यामुळे नदीत पाण्याची सोय नसते, परंतु पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये हळूहळू वाढू लागते आणि संपूर्ण पाण्याभर पसरते. जणू की एक हिरवी चादर जी आपल्याला नद्यांमध्ये, तलावामध्ये दिसू लागते. आता ह्या वॉटर हायसिंथचे नियंत्रण कसे करावे? वॉटर हायसिंथ इन्फेस्टेशन विरुद्ध सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 3 नियंत्रित पद्धती म्हणजे भौतिक, रासायनिक आणि जैविक नियंत्रणे. कोणतीही नियंत्रण पद्धत सामान्यतः इतरांपेक्षा चांगली नसते, कारण प्रत्येकाचे त्याचे फायदे आणि तोटे असतात. इष्टतम नियंत्रण प्रत्येक बाधित स्थळावर विशिष्ट परिस्थितींवर अवलंबून असते, जे पाण्याची वायुवाढी व प्राण्यांचा प्रादुर्भाव, प्रादेशिक हवामान आणि मानवी आणि वन्यजीवनाशी जवळीक. हा वॉटर हायसिंथ जेव्हा नदी व तलावांवर पसरतो
त्यामुळे उद्भवणारे प्रश्न आपण पाहू. पहिली समस्या, जलवाहतुकीस अडथळा. बंदर आणि डॉकिंग क्षेत्रावरील प्रवेशास वॉटर हायसिंथच्या मॅटमुळे अडथळा येऊ शकतो. कालवे व गोड्या पाण्यातील नद्या दुर्गंधीत बनलेल्या गालिच्यांनी कोरलेल्या असल्याने ते दुर्गम होऊ शकतात. दुसरं प्रॉब्लेम म्हणजे पाणीपुरवठा यंत्रणा आणि सिंचन केंद्रांवर अडचणी आणणे. यात बरेच मोठ्या जलविद्युत योजना पाण्याच्या उष्णतेच्या परिणामामुळे त्रस्त आहेत आणि हे वॉटर हायसिंथ त्यांच्या टर्बाईनमध्ये प्रवेश करून तेथील पैसे व वेळ ह्याचे नुकसान करते. कारणीभूत पाणी वाहिन्या जर अनियंत्रित वाढण्यास परवानगी दिली तर ते कालवे आणि नद्या अडवू शकतात, ज्यामुळे पूर येऊ शकतो. तिसरी समस्या म्हणजे बाष्पीभवन संसर्ग म्हणजेच इन्क्रीज्ड इव्हॅपोट्रान्सपिरेशन. खुल्या पृष्ठभागावरील पाण्यातील बाष्पीभवनाच्या तुलनेत जलीय वनस्पती आणि बाष्पीभवनाचे दर याच्यातील संबंध शोधण्यासाठी विविध अभ्यास केले गेले आहेत. बाष्पीभवनामुळे होणाऱ्या पाण्याचे नुकसान होण्याचे प्रमाण त्याच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होण्यापेक्षा 1.8% जास्त असू शकते. चौथी समस्या म्हणजे मासेमारीस होणारी संबंधित समस्या. पहिली पद्धत म्हणजे रासायनिक नियंत्रण, केमिकल कंट्रोल. वॉटर हायसिंथच्या 3 नियंत्रणांपैकी कमीत कमी केमिकल कंट्रोल वापर केला जातो, कारण त्याचा पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन प्रभाव पडतो. औषधिक वनस्पतींचा वापर करण्यासाठी, प्रभावित तंत्र हाताळण्यासाठी आणि फवारणीसाठी कुशल तंत्रज्ञानांचा सरकारी संरक्षण एजन्सीकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. रासायनिक औषधी वनस्पतींचा वापर केवळ पाण्याच्या वायू मोठ्या प्रमाणात चोरीच्या बाबतीत केला जातो. वॉटर हायसिंथचे रासायनिक नियमन 2,4-D ग्लायसोफॉस्फेट आणि डायक्वेट यासारख्या सामान्य औषधी तणनाशक वापर करून केले जाऊ शकते. दुसरी नियंत्रण पद्धत म्हणजे फिजिकल कंट्रोल, शारीरिक नियंत्रण. यात बकेट क्रेन, ड्रॅग लाईन्स, बूम यासारख्या जमिनीवर आधारित मशीनांद्वारे केला जातो. वॉटर बेस्ड मशिनरी जसे ॲक्वेटिक वीड हार्वेस्टर, ड्रेजेस याचा वापर केला जातो. तिसरी पद्धत म्हणजे जैविक नियंत्रण म्हणजेच बायोलॉजिकल कंट्रोल. तसं तर रासायनिक आणि यांत्रिकी काढून टाकणे बहुतेक वेळेस खूपच महाग आणि कुचकामी असते, म्हणून पाण्याचे निर्चा पाहण्याकरता संशोधक जैविक नियंत्रण एजंटकडे वळले आहेत. 1970च्या दशकात जेव्हा USDAच्या संशोधकांनी अमेरिकेतील वॉटर हायसिंथवर आहार म्हणून ओळखले जाणारे भुगाच्या 3 प्रजाती न्यूचेटिना ब्रिजी, न्यूचेटिना इकॉर्निया, टोडस अल्बिक्युटेलिस जारी केल्या, तेव्हा हा प्रयत्न सुरू झाला. बायोलॉजिकल कंट्रोल एजंट म्हणून मानला जाणारा आणखी एक कीटक म्हणजे सेमी ॲक्वेटिक ग्रासहॉपर. जलप्रसाधनामुळे होणाऱ्या या पाण्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या प्रजातींच्या मासेमारीच्या ठिकाणी प्रवेश करण्यास मच्छीमारांच्या असमर्थतेशी संबंधित घट आहे. तर आपली 5वी समस्या जैवविविधतेची उत्पत्ती आहे. पाण्याच्या उंच वायूचे प्रादुर्भाव जैवविविधतेवर परिणाम करतात. पाण्याच्या पृष्ठभागावर झाकणाऱ्या जलपर्णीचे दाट चटके पाण्याचे डिऑक्सिजनेशन करतात. अशा प्रकारे सर्व जलीय जीवांवर त्याचा परिणाम होतो. असे नोंदवले गेले आहे की जलपर्णीच्या चट्यांनी माशांच्या प्रजाती आणि फिश बायोमासच्या विविधतेत लक्षणीय निराशा केली आहे. त्यानंतर हे स्पष्ट झाले की माशांच्या विविधतेमध्ये, विशेषतः लहान टॅक्सामध्ये, वॉटर हायसिंथच्या चटईच्या काठावर वाढ झाली होती. एकंदरीत वॉटर हायसिंथच्या इन्फेस्टेशनमध्ये पाणी कमी झाल्याचे नोंदवले गेले आहे. पाण्याच्या प्रमाणात रंग, pH, टर्बिडिटी आणि म्हणूनच उपचार खर्च वाढविला जाईल. हा वाढीव खर्च पाण्याचे सेवन बिंदू, पाण्याचे निर्जंतुकीकरण मुक्त ठेवण्याशी संबंधित आहे. या सर्व समस्यांना मात करायला आपल्याला 3 पद्धती वापरता येतात, पण आता यापैकी बऱ्याच पद्धती खूप महागड्या आहेत आणि नेहमीच उपलब्ध नसतात. म्हणून इतर कमाई करण्यासाठी या आक्रमक प्रजातींचा सकारात्मक वापर करण्यासारख्या पर्यायांची उपयोग केला जाऊ शकतो. तो वापर असा केला जाऊ शकतो, आपण त्या जलपर्णीला बाहेर काढून त्याला सुकवू शकतो. त्यापासून कागद, बास्केट, सूत आणि दोरी, फायबर बोर्ड, कोळशाचे ब्रिकेट्स, बायोगॅस, पशुखाद्य, फिश खाद्य, पाणी शुद्धीकरण, खते इत्यादी बरेच गोष्टी तयार करू शकतो.
प्रकारे ह्या नॅशनल इमर्जन्सीला आपण एका पॉझिटिव्ह मोडवर एंड करू. आंग्रिया बँक्स हे एक बुडलेले पठार म्हणजे सबमर्ज्ड प्लॅट्यू कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणपासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. काही वर्षांपूर्वीच या ठिकाणाचा अभ्यास मरीन बायोलॉजिस्टने केला हे समजायला की मरीन टुरिझम इथे होऊ शकेल की नाही. भारताचे युनियन डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी DST यांनी हा अभ्यास 2 दिवस 5 सायंटिस्ट बरोबर केला आणि 400 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या व समुद्राच्या पृष्ठभागाच्या केवळ 20 मीटर खाली असलेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण केले. हा अभ्यास मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या सेंटर फॉर मरीन लिव्हिंग रिसोर्सेस, मँग्रोव्ह फाउंडेशन आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने राबविलेल्या मोहिमेवर आधारित आहे. हा परिसर मुंबई शहरा इतकाच मोठा असल्याचे दिसून आले आणि हे कोरल रीफचा भारतातील सर्वात मोठा शोध मानला जाऊ शकतो. आता इथे जैवविविधता काय काय आहे ह्याची नोंद काय झाली आहे. इथे हार्ड आणि सॉफ्ट कोरल्सच्या 29 जेनेरा आणि 39 प्रजाती आढळतात आणि मुख्य बातमी ही की या कोरल्समध्ये ब्लिचिंगचे संकेत दिसत नाही. हवामानातील बदलांनंतर समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ झाल्यामुळे कोरल्स पांढरे होतात, ह्याला ब्लिचिंग असे म्हणतात. या अभ्यासानुसार वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या शेड्यूल 1 अंतर्गत संरक्षित असलेल्या क्रिटिकली एंडेंजर्ड सॉफिशसह इतर समुद्रातील माशांच्या 123 प्रजाती, छोटे कीटक आणि इतर इन्व्हर्टिब्रेट्सच्या 43 प्रजाती, डॉल्फिन आणि व्हेल बरोबर असंख्य वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळून आल्या. आता या ठिकाणची मोठी बातमी अशी आहे की महाराष्ट्र वन विभागाने त्यास संरक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात मॅरिटाईम झोन्स ऍक्ट 1976 अन्वये ते नियुक्त केलेले क्षेत्र म्हणजे डेझिग्नेटेड एरिया म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. जर केंद्र सरकारने मान्यता दिली तर हे विशेष आर्थिक क्षेत्र दॅट इज एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये स्थित पहिली सागरी संरक्षित क्षेत्र असेल. संरक्षणासाठी प्रस्तावित सीमा अंदाजे 61 किलोमीटर लांबीची आणि 50 किलोमीटर रुंदीची आहे. आंग्रिया बँकला वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतातील 106 महत्वाच्या किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता क्षेत्र मधून एक असे ओळखले. अजून एक चांगली बातमी अशी की या ठिकाणाला संरक्षित केल्याने देशाला आयची बायोडायव्हर्सिटी टार्गेटला कॉन्ट्रीब्यूट करता येईल. आयची बायोडायव्हर्सिटी टार्गेट ही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ने विकसित केलेल्या सन 2020 पर्यंत वन्यजीव आणि सागरी संरक्षित भागात ओळखण्याची आंतरराष्ट्रीय रचना आहे. मरीन बायोलॉजिस्ट सारंग कुलकर्णी ज्यांनी 2010 मध्ये आंग्रिया बँकचा अभ्यास केला त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की हे ठिकाण भारताचे ग्रेट बॅरियर रीफच्या समान आहे. जगभरात कोरल ब्लिचिंग झाल्याच्या बातम्या येत असतानाही भारतीय किनारपट्टीवर अशी ही एक जागा आहे जिथे समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढते तापमान असूनही कोरल अस्पर्शित आहे. जैवविविधता संरक्षित राहील हे सुनिश्चित करण्यासाठी संवर्धनाच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. माझ्या मते एकदा या क्षेत्राचे संरक्षण झाल्यास मरीन इकोटुरिझमसाठी ते उपलब्ध करून दिले जाऊ शकते, जे त्या संदर्भात जनजागृती करण्यास तसेच संरक्षित करण्यासाठी महसूल मिळविण्यात मदत करू शकेल. मला आशा आहे की आपण पर्यावरणाचा नाश करण्याऐवजी संरक्षणाच्या योग्य दिशेने एक पाऊल म्हणून याचा विचार करू. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पर्यावरणविषयी बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतला, माहिती घेतली आणि लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर आल्या. या कार्यक्रमात तुम्ही सगळे सहभागी झालात याचा आम्हाला खूप आनंद होतोय. तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगाल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही कराल. आम्ही असे पॉडकास्ट दर आठवड्यात तुमच्यापर्यंत आणत राहू. पॅट्रिऑनवर पण तुम्ही आमच्या यंग टीमला सपोर्ट करू शकता, जे तुमच्यासाठी मेहनत करून माहिती समोर आणतात. पुन्हा आपण भेटूया आणि पर्यावरणाविषयी गप्पा मारूया. धन्यवाद.